एक दीड महिन्यापूर्वी अचानक प्रकाश झोतात आलेला आणि अगदी राजेशाही थाटात पार पडलेला करवंद महोत्सव नुकताच साजरा झाला. या करवंद महोत्सवातून काय मिळाले आणि वायफाय टॉक्सच्या नजरेमध्ये काय आले, जाणून घेऊया वायफाय टॉक्सच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राध्यापक राजेंद्र घोराडे आपलं स्वागत करतो वायफाय टॉक्समध्ये. बुलढाण्यातील काही बुद्धिमत्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सासूरवाडी असलेल्या करवंद येथे मातृतीर्थ सिंदखेड राजा सारखाच महोत्सव साजरा होऊ शकतो हे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी ही सूचना विधिमंडळामध्ये मांडली. आणि ज्या घरांची माती फक्त घर आणि गोठे सारवण्यासाठीच वापरली जात होती त्या मातीला अचानक महत्व आले. ज्या करवंदच्या बुर्जा पलीकडील जमीन फक्त सकाळच्या साधनेसाठी वापरली जात होती त्या जमिनीवर अचानक सोन्याची खाण सापडल्यागत अधिकारी, बुद्धिवंत, ग्रामस्थ आणि नेते यांचा वावर सुरू झाला. सांस्कृतिक मंत्रालयाकडून करवंद महोत्सव जाहीर झाला. इंगळे घराण्याचे जागोजागचे वंशज त्या ठिकाणी आले. आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे पद वापरली. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव श्री विद्याधर महाले यांनीही सूचना केल्या आणि वरवंड आणि करवंद यामध्ये कन्फ्यूज असलेल्या बुलढाणेकरांसहित राज्यातील सर्व लोकांना करवंद गावचा रस्ता आणि करवंद गावाविषयी इत्थंभूत माहिती प्राप्त झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राणी गुणवंताबाई साहेब यांचा स्मृतिविवाह सार्वजनिक बांधकाम मंत्री व छत्रपतींचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. या वैवाहिक सोहळ्याची आणि करवंद महोत्सवाची अगदी प्रत्येक गोष्टीत त्रुटी शोधणाऱ्या पत्रकारांनी देखील वाहवा केली. करवंद महोत्सवाच्या निमित्ताने प्रास्ताविक भाषण करताना आमदार श्वेता महाले यांनी बांधकाम मंत्री असलेल्या भोसले यांचे स्वागत तर केले, पण स्वागतासोबत आपल्या मतदारसंघातील 3 मोठ्या रस्त्यांचा प्रश्न बांधकाम मंत्र्यामार्फत सोडवून घेतला. त्याचबरोबर चिखली मलकापूर या प्रचंड रस्त्यासाठी गडकरी यांच्याकडून 1200 कोटींचा निधी घेऊन त्यासाठी 90 कोटीची हमी राज्य सरकारने द्यावी अशी गळही बांधकाम मंत्री यांना घातली. त्या दृष्टीने श्वेता महाले यांनी अगदी लग्नाच्या घाई गडबडीत देखील मतदारसंघाच्या विकासासाठी संधी साधली अशी चर्चा होती. मंत्री महोदय नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्या भाषणामध्ये आमदार श्वेताताईंच्या मागण्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन दाखवून तिथेच उपस्थित असलेल्या विद्याधर महाले यांचे नाव घेतले आणि आम्हालाच आमच्या मागण्यांसाठी महाले साहेबांकडे जावे लागते असे म्हणून श्वेताताईंची एक कोपरखळीही मारली. यातून विद्याधर महाले यांचा अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यावर असलेला प्रभाव दिसून आला. त्याचप्रमाणे राज्यभरातून करवंद महोत्सवासाठी जमा झालेल्या तमाम जनतेसमोर सुरुवातीला आमदार श्वेता महाले आणि नंतर शिवेंद्रराजे यांचे भाषण झाले, परंतु उपस्थित असलेल्या इतर विद्यमान व माजी आमदारांना किंवा इतर कोणालाही भाषणाची संधी देण्यात आली नाही. यातून आपल्या मतदारसंघात आपणच बॉस असल्याचे आमदार महाले यांनी दाखवून दिल्याचे दिसत होते. आता पत्रकारांना जाहिराती देताना अधिकाऱ्यांनी पार्शिलिटी केल्याचे दिसून आले, परंतु शेवटी कुणी काय पाहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकंदरीत ज्या गावाला इतिहास असूनही बुरुजाच्या पडणाऱ्या एक ढेकळाप्रमाणे इतिहास मातीत दफन झाला होता, त्या दफन झालेल्या इतिहासाला पुनर्संजीवनी देण्याचे काम या करवंद महोत्सवाने नक्कीच घडवून आणले. धन्यवाद.